आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी, मराठवाड्यात ईडीने छापेमारी सुरू केलेली आहे। बीड आणि संभाजीनगरमध्ये छापे टाकलेले आहेत। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या विभागीय कार्यालयावर छापे टाकण्यात आलेले आहेत। तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंची मल्टीस्टेट कंपनी आहे। मराठवाड्यात ईडीने छापेमारी केलेली आहे। मराठवाड्यातील बीड जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही छापेमारी झालेली आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या विभागीय कार्यालयावर ही छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंची मल्टीस्टेट कंपनी असल्याचं समोर आलंय। मुंबईतील अधिकारी दिवसभर या कार्यालयामध्ये तळ ठोकून होते आणि यांनी कारवाई केलेली आहे। बीड आणि संभाजीनगरात असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या विभागीय कार्यालयावर ईडीने ही छापेमारी केलेली आहे। तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंच्या छत्रपती संभाजीनगरातील ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या गारखेडा विभागातील विभागीय कार्यालयावर शुक्रवारी ईडीच्या पथकाने छापा टाकलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत बीड मधले आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील। स्वानंद, कुटे ग्रुपचे जे मालक आहेत सुरेश कुटे यांच्या मल्टीस्टेट कंपनीमध्ये ईडीने छापेमारी केलेली आहे, नेमकी कशा पद्धतीची कारवाई करण्यात येते? नक्कीच सुरेश कुटे यांच्या अडचणी आता वाढताना दिसून येत आहेत। 300 कोटीहून अधिक रक्कम या मल्टीस्टेटमध्ये अडकल्याच्या तक्रारी अनेक पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत। साधारण 50 पेक्षा अधिक गुन्हे ठेवीदारांनी आपल्या ठेवीसाठी दाखल केलेले असून काल बीडमधील मल्टीस्टेटचे मुख्यालय जालना रोडवरील मुख्यालय तसेच त्यांची MIDC मधली फॅक्टरी आणि घर या ठिकाणी ईडीने छापेमारी करत महत्त्वाचे कागदपत्र जप्त केलेले आहेत। तसेच या सर्व ठिकाणी सील पण करण्यात आलेले आहे। किरण, अगदीच स्वानंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे, मराठवाड्यातील कार्यालयावर ईडीने छापेमारी केलेली आहे। बीड आणि संभाजीनगर मधील कार्यालयात ईडीने तळ ठोकून छापेमारी केलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत संभाजीनगरचे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख। मोहसिन, आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये देखील छापेमारी करण्यात आलेली आहे, काय अधिकची अपडेट आहे? किरण, ही छापेमारी काल शुक्रवारी करण्यात आलेली आहे। संभाजीनगर आणि बीड या 2 जिल्ह्याची कारवाई झालेली आहे। आपण जर बघितलं तर सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट जे आहे त्यात घोटाळा झाल्याची तक्रार जी आहे ते गुंतवणूकदारांनी केली होती। गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत होता। या सगळ्या प्रकरणात 50हून अधिक गुन्हे देखील दाखल झालेले आहे आणि असं असतानाच आता ईडीने यात हस्तक्षेप केल्याचं पाहायला मिळतोय। ईडीने संभाजीनगर असेल किंवा बीड असेल या ठिकाणी छापेमारी केलेली आहे। विशेष म्हणजे संभाजीनगरमध्ये गारखेडा परिसरात सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटचं विभागीय कार्यालय आहे आणि काल सकाळी 8 वाजता तब्बल 6 अधिकाऱ्यांचं पथक हे या कार्यालयात धडकलं आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या कार्यालयातील कागदपत्र असतील किंवा संगणक असतील या सगळ्यांची जी आहे तर तपासणी केलेली आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी पोलिसांना देखील बोलवण्यात आलेलं होतं। पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला बँकेच्या बाहेर पाहायला मिळालं। रात्री उशिरापर्यंत ही सगळी चौकशी सुरू होती आणि काही कागदपत्र आणि माहिती जी आहे तर या ईडीच्या पथकाने आपल्या सोबत नेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि या सगळ्या कारवाईनंतर आता या प्रकरणात नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात हजारो जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे पैसे अडकलेले आहे आणि आता ईडीच्या कारवाईनंतर ज्ञानराधा मल्टीस्टेटचा घोटाळा जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणात ईडीची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। किरण, अगदीच धन्यवाद मोहसिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।